गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग. तर भर उन्हान चाललो कामावरती. सकाळच झालं ना ऊन आणि रात्रीची अशी थंडी वाजत होती काय सांगू तुम्हाला. शक्ती गेली ती मी शेकोटी करून मस्त शेकवतो रात्रभर. शर्ती बघवतो काय एकदम भारी मैदान होतं काय फॉर्च्युनरचा आणि जाम मजा आली बघायला. एकदम म्हणजे बघतच राहिलेलो लय सर. तेवढं पिक्चर बिक्चर बघलं मी कधी आवडतं गाडी शर्ती बघत होतो. कधी पाहायला लागेल झालं तर सेमी मी झाले ना बाकी त्यान बायला लागल थोडा टाइम जा होता. लय कटाला आला थंडालो मग बघलं शर्ती. फॉर्च्युनर जिंकली मस्त की देवी आणि चांगलीच माणसाने भेटली फॉर्च्युनर. असं नवीन नवीन गाईज येत राहायला पाहिजे गाईज बैलगाडा क्षेत्रामध्ये. त्यांचं नाव व्हायला पाहिजे. आता नेहमी त्यांचं नाव होऊन राहील गाईज. ते पण भरपूर लांबून आलं तरी तशी ते फॉर्च्युनर जिंकण्यासाठी. आणि चालल्या कामावरती. जग्गू भाई आपला कुठे काय माहिती घरी नाही वाटतं आज. भावासला विचारलं कुठे गेले तर बोलतो ना माहिती बोलतं. आणि फोन स्विच ऑफ आहे. आणि शर्ती बघा असं रात्रभर दुसरं काहीच ना. आता फोन झालं असेल स्विच ऑफ. झोपले असेल उठल नंतर ना. कामाला तर नाही येणार तो आज मला माहिती आहे. आज किती रे 4था दिवस वाटतं. आज किती तारीख आहे रे 9 का 10 तारीख 9 तारीख आहे. 9 तारखेला झालं आज 4था दिवस. 15 दिवस तरी भरायचे 20 दिवस भरायचे या महिन्यात. या महिन्यात जरा कामच करायचं दुसरं काहीच ना. लय सुट्ट्या मारता बोलतो मी तुम्हाला दाखवतो थांबा. तरी पण 2 सुट्ट्या तर झाल्या माझ्या अशाच. फार्म हाऊस 2 तेरा फार्म हाऊस होतो. आता आज निर्भय व्हायचा बड्डे पारासो. ए बाबा वाघ बी आलं काही चांगला. आज आपल्या निर्भय मित्राचा बड्डे आहे. तर निर्भय तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज बघूया निर्भय व्हायचा वाढदिवस. आज नाही त्याचा वाढदिवस आज आहे पण उद्याच करतात जास्त करून. सगळं आमचं असंच असतं. कोणचा बड्डे असला आज ना उद्या केक कापायला जातो. आज बिझी असं असतं मला माहिती आहे ना. आता बघू निर्भयचं काय नियोजन आहे. आज येतात आज कापायचे का उद्या. आपला ऋषीचा पण येतील. बघूया कामावरती भेटूया आता काय करणार. आणि हा कडकनाथ ब्लॉग मी आता टाकतो. मला अजून एक ब्लॉग बनवायचे. चल गाईज बाय बाय टाटा.